Yes, very good evening, one and all. Once again, that today we are going to start the last session of this batch. And in this particular session, that I'm just trying hard to get cover up good amount of information about WH word. आणि आपल्याला सगळ्यांना बेसिक कन्सेप्टला या WH वर्डशी इंटिग्रेट करायचंय, जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढा सोपा पार्ट आहे तुम्हाला सांगतो. फक्त थोडं मन लावून ऐकण्याचा आणि पाहण्याची तयारी दाखवा. याच्यावरती प्रॅक्टिस आपल्याला नक्की करावी लागणार आहे. शेवटी परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो वी हॅव टू जस्ट डू सम ऑफ द प्रॅक्टिसेस ऑन द सेम कन्सेप्ट. फाईन. आज आपण WH वर्डचा अभ्यास करणार आहे. मला सांगा बरं, WH वर्डचा अभ्यास करण्याच्या आधी कोणत्या कोणत्या प्रकारचे WH वर्ड असतात, त्यांचा काय अर्थ असतो सांगा बरं जरा. तनुश्री ताई सांग बरं जरा. तनुश्री. वाट म्हणजे काय? वाट वाय राईट. वाट व्हॉट, म्हणजे वाय, वेअर, आहे का नाही? राईट. गुड Yes. गुड गुड. चला, Rain. आता मी एक एक प्रत्येकाला तीन तीन कन्सेप्ट विचारतो. मला त्यांचे WH चे काय अर्थ होतात ते सांगा. ओके. चला, प्राजक्ता मॅडम पहिले तुम्ही. हाऊ मेनी म्हणजे काय? किती. किती. हाऊ मच म्हणजे काय? आणखी किती किंवा खूप हाऊ सगळ्याला मच म्हणजे much असं. हाऊ मच हा, म्हणजे पण किती. कितीच. ओके. नंतर हाऊ फार म्हणजे काय? हाऊ फार. प्राजक्ता मॅडम नाही माहिती. लिहून घ्या. हे सगळे शब्द जे देतो ते लिहून घ्या. हाऊ मेनी म्हणजे काय? किती. किती. हाऊ मच म्हणजे काय? किती. किती. नंतर हाऊ लॉंग म्हणजे काय? किती दूर. हाऊ फार म्हणजे काय? किती दूर. त्याच्यानंतर विच म्हणजे काय? विच. कोणता? हा, लिहून घ्या. विच म्हणजे काय? कोणता, कोणती, कोणते. विच म्हणजे काय? कोणता, कोणती आणि कोणते. नंतर लिहा हुज. WHOSE. हुज. WHOSE. हुज म्हणजे काय? कोणाचा, कोणाची, कोणाचे. हुज म्हणजे काय? कोणाचा, कोणाची, कोणाचे. नंतर लिहा व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. काय? काय. लिहा व्हॉट म्हणजे काय. हा, प्रज्ञा मॅडम हुज राहिलं असेल तर लिहून घ्या. कोणाचा, कोणाची, कोणाचे. हा लिहिलं. नंतर व्हॉट म्हणजे काय लिहिलं. हो. नंतर लिहा व्हेन. WHEN. व्हेन म्हणजे केव्हा. नंतर लिहा हाऊ. हाऊ म्हणजे कसे. नंतर व्हेअर. WHERE. व्हेअर. व्हेअर म्हणजे कुठे. नंतर लिहा व्हाय. व्हाय. WHY. व्हाय. व्हाय म्हणजे का. राईट. अजून काय राहिलं सांगा बरं. whom. 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 whom म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. नाही, कोणाला. तू म्हणतो whom म्हणजे काय? कोणाला करा. कोणाला. आता whom मध्ये अनेक प्रकार असतात, ते पण लिहून घ्या. फॉर whom. फॉर whom म्हणजे कोणासाठी. नंतर टू whom.
whom म्हणजे कोणाला. राईट. फ्रॉम whom. हम्म. फ्रॉम whom. फ्रॉम whom म्हणजे कोणाकडून. कोणाकडून. राईट. अजून काय राहिलं सांगा. हू राहिला का सर? हू, WHO हू. WHO हू म्हणजे कोण लिहून घ्या. हू म्हणजे कोण. कोण? हू म्हणजे कोण. हा तनुश्री काय राहिला आता. सर तुम्ही ते इंडियन कल्चरचं तुमचं ते घेतलं. हो ना ते पण घेणार आहे, काळजी नका करू, अजून आहे ना वेळा. ज्यांनी केलेलं नाही त्यांना तर काय विचारूच नका, पण ज्यांनी केलंय त्यांनी बरोबर विचारलं. इंडियन कल्चरवर मी बोलायला लावणार आहे, 100% बोलायला लावणार आहे. काहीच काळजी करू नका. अजून थोडीशी WH वर्ड बद्दलची माहिती बघू ना, आपल्याकडे वेळ आहे ना अजून. ठीक आहे ना. राईट. बघा आता लक्षात ठेवा, या सगळ्या शब्दांना म्हणतात WH वर्ड. काय म्हणतात. WH वर्ड. WHO वर. आणि WH वर्डचा अभ्यास करत असताना जर आपल्याला कशाला काय वापरता हेच माहिती नसेल तर त्याचा काही शिकून उपयोग आहे का. काहीही उपयोग नाही. म्हणून आपण सुरुवातीला काय केलं, तर सुरुवातीला आपण WH वर्ड्सला कशाला काय म्हणतात हे लिहून घेतलं. आता आपल्याला यातला हम्म. एक 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 शब्द जो आहे ना, हा प्रॉपर पद्धतीने बेसिक कन्सेप्टला कसा जोडायचा असतो ते आपण आता शिकणार आहोत. आलं लक्षात. राईट. ज्याला WH वर्डचा अभ्यास कळाला तो माणूस कुठल्याही फॉरेनर व्यक्तीसोबत गप्पा मारू शकतो. बरोबर आहे की नाही. आपण वेरूळला जातो आणि कुठं थांबतो, आपल्या आपल्याच पाहुण्यामध्ये राहतो, आपलं आपलंच जातो. तिथे गेल्याच्या नंतर एंटर केलं, कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं, लगेच समोर गेलो, 16 नंबरची लेणी असते, कैलास लेणी. ती लेणी पाहता पाहता खालून वरून जाऊन येऊस तर माणसं थकलेली असतात. आणि मग ती म्हणतात की आता एक काम कर, तू ये ना पुढे जा, तिथं काय ते मला सांग आल्यावरती, मी इथंच बसते जराशी. का बरं. तर याला कारण काय असतं, माणसं प्रॉपर पद्धतीने एखादी गोष्ट खरंच पाहायला जातात का हा प्रश्नचिन्ह कायम आहे. लोकांना घरी काकड्या आणि बोरं खायला मिळत नाहीत म्हणून लोक तिथं जातात काकड्या आणि बोरं खायला, काही अभ्यासाला जात नसतात. खरा अभ्यास कसा असतो सांगू का तुम्हाला. खरा अभ्यास असा असतो की आम्ही स्वतः सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत वेरूळच्या 34 लेण्या 1 नंबर पासून 34 पर्यंत गाईड सोबत घेऊन सगळी माहिती घेऊन 2 वेळेस पाहिल्यात. 2 टाइम. 1 नंबर पासून 34 नंबर पर्यंत 6.5 ते 7 तास लागतात सगळ्या लेण्या पाहायला. याला म्हणतात लेण्या पाहणे. आपल्याकडे तसं नसतं. वेरूळचे दर्शन घेऊन थकलेलो असतो आपण, गेलो का कैलास लेणी पाहायची, वरून महादेवाचं दर्शन करून आलो, तो हत्तीच्या जवळ तुटक्या तोंडाच्या हत्तीजवळ फोटो काढला की लेण्या संपल्या. त्याच्यानंतर आपण काहीच पाहत नाही. तसंच आपण अजिंठ्याला पण करतो. अजिंठ्याला गेल्याच्या नंतर पण सगळ्या लेण्या कुठं पाहतो आपण. आपल्या 2 4 5 जेवढा पाहिला का तेवढा लगेच तेवढा हार चमकताना दाखवला का लाईटनी की बस ओके. पुढं काय. पुढं काय नाही, हे असंच पडिकच आहे, काय तरी त्याला पाहायचं त्याच्यामध्ये झालं. तसंच आपण राजगड पण पाहतो. याला पाहणं म्हणत नाही, याला नुसते जायचं आणि आपले पाय लावून यायचे अशी कंडिशन्स म्हणतात. परंतु पाहायचं काय असतं, दॅट इज अ डिफरंट पार्ट. तुम्ही दौलताबादचा किल्ला पाहिलाय सगळ्यांनी. प्राजक्ता मॅडम, हो पाहिलं. दौलताबादचा किल्ला पाहिलाय का. बघितलंय बघितलं. बघितलाय. मला सांगा रासाई देवीचं टेम्पल पाहिलंय का. रासाई देवीचं हो टेम्पल सर. पाहिलंय का प्रज्ञाताई. हो पाहिलंय सर, खूप दिवस झाले पण. नाही. कुठे कुठे किल्ल्याच्या कोणत्या साईडला आहे. सर खूप दिवस झाले पाहिल्यात. मॅडम तिथं कोणी जातच नाही. 1000 पर्यटकांपैकी 1 पर्यटक तिथे जातो फक्त. रासाई देवीचं टेम्पल कुठे आहे हेच माहिती नाही लोकांना.
लोकांना माहितीच नाही की त्या किल्ल्याच्या आतमध्ये 3000 लोक ऍट ए टाइम बसून सभा करू शकत होते. एवढं मोठं सभागृह होतं. कोणाला काही माहिती नाही. फक्त काय जायचं, तिकीट काढायचं, गेलं की मेंढा तो पायची वरती जायचं, ते झेंड्याजवळ जायचं, फोटो काढायचा आणि पुन्हा वापस यायचं. आणि पुन्हा 8 दिवस तेच सेल्फी गाजवायचे दौलताबादचा किल्ला पाहायला. दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जैन लेण्या सापडल्या, त्या सुद्धा तुम्ही पाहिलेल्या नसणार. म्हैसमाळला किती लोक गेलीत? म्हैसमाळ पाहिलंय का संभाजीनगरचं, प्रज्ञा मॅडम? हा पाहिलंय सर. पाहिलंय. मग म्हैसमाळच्या बॅक साईडला एक Yes. नवनाथांची गुफा आहे, पलीकडच्या साईडला डोंगराने अंडरग्राऊंडला खाली. पाहिली का कधी? आलंय. नाही नाही पाहिली. सर. म्हैसमाळला जाताना 2.5 किलोमीटर आतमध्ये राईटला गेल्यावर लांबेश्वर नावाचं एक ठिकाण आहे. लांबेश्वर दक्षिण भारतातलं सगळ्यात उंच आणि मोठं ज्योतिर्लिंग आहे. पाहिलंय का? नाही पाहिलं. नाही. आपण फक्त सरळ जातो म्हैसमाळ, देवीचं दर्शन घेतलं का आपलं चाललं कार्यक्रम, झालं म्हैसमाळ. सो दिस शुड नॉट बी देअर. हे सांगण्याचं पर्पज असं आहे की आपल्याला काय पाहावं, काय पाहण्यासाठी गेलं पाहिजे, याला पाहण्याचा सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. दॅट इज नेसेसरी. तसंच इंग्रजी शिकताना आपल्याला काय शिकतोय, आपण कशासाठी शिकतोय, याला कसं जोडायचं असतं, हे शिकण्याचा सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. आलंय लक्षात? ज्या माणसाकडे पाहण्याचा सेन्स डेव्हलप होतो, ज्या माणसाकडे ऐकण्याचा सेन्स डेव्हलप होतो, त्या माणसाकडे शिकण्याचा सेन्स डेव्हलप होतो. आतापर्यंत आपण इंग्रजीला कसं पाहिलं? आपल्याला जमत नाही असं पाहिलं. आपण थोडीच इंग्रजीला आपलं म्हणून पाहिलं. नाही, खरंच मला येतंय, मला एवढं एवढं येतंय, मी असं करू शकतो. नाही, आपण म्हटलो आपलं काय खरं नाही, इंग्रजी काही येणार नाही आपल्याला, असं आपण पाहिलं होतं. पण आता चित्र बदला सगळ्या याच्यामध्ये. ठीक आहे, चलो फाईन. WH वर्डला इंटिग्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते, त्याचा एक छोटासा नमुना मी तुमच्यासोबत शेअर करतोय. हिअर आय एम जस्ट गोइंग टू शेअर अ स्क्रीन विथ यू. WH question, fine. ओके, ठीक आहे. थोडंसं टायपिंग प्रोसेस करून तुम्हाला सांगावं लागेल. नो प्रॉब्लेम. स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना? हो, येस सर. फाईन. आता बघा, 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. Yes, sir. येस, थोडस बघा. साधे साधे प्रश्न विचारतोय मी तुम्हाला. आता आपण काय करतोय, फक्त हिअर इज, हिअर आर, आपलं हाऊ मेनी आणि हाऊ मचचा पार्ट बघतोय आज. हाऊ मेनी, हाऊ मेनी कार्स आर देअर, हाऊ मेनी कार्स आर देअर, हाऊ मेनी पेन्स आर हिअर, हाऊ मच
water is there. How much oil is there? बघा आता फक्त बघून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळायला सोपं जाईल. थोडं मोठं करतोय मी, याला बोल्ड पण करतोय. कंट्रोल बी आणि थोडस मोठं करूया. समजून घ्या. या पद्धतीच्या वाक्यरचना तुम्हाला आज प्रॅक्टिस करायची आहे. बघा फक्त हाऊ मेनी आणि हाऊ मच या दोनच रचना आज शिकवतोय मी तुम्हाला. हाऊ मेनी कार्स आर देअर, याचा मराठीत अर्थ काय होतो तनुश्री सांग बरं. तिथे किती गाड्या आहेत? राईट, तिथे किती गाड्या आहेत. पुढचं वाक्य प्रज्ञा मॅडम तुमच्यासाठी. हाऊ मेनी पेन्स आर हिअर. इथे किती पेन्स आहेत? अगदी बरोबर आहे. प्राजक्ता मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. हाऊ मच वॉटर इज देअर. तेथे किती पाणी आहे? आणि हाऊ मच ऑइल इज देअर तुम्ही सांगा. तेथे किती तेल आहे? राईट, अगदी बरोबर आहे. हे वाक्य लिहून घेतले तुमच्याकडे. हो. राईट, फाईन. आता बघा एस. हा लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, काही प्रॉब्लेम नाही. सर How हाऊ many मच ला cars? इज लागतं का? हा राईट मॅडम. हाऊ मच ला इज लागतं? हा, हाऊ मच ला आपण कलेक्टिव्ह फॉर्मेशन प्रोसेस असेल तर आपल्याला त्याला इजच घ्यावं लागतं. का ते पण सांगतो मी तुम्हाला. एकदा लिहून घ्या. लिहून झालं का तुमचं? हा लिहून झालंय सर. राईट. प्रज्ञा मॅडम, प्राजक्ता मॅडम. हो सर, झालं. राईट, ओके. चला आता थोडस मी तुमच्याशी 2 मिनिटात क्लिअर करून देतो. बघा हाऊ मेनी म्हणजे काय, किती. हाऊ मेनी कधी वापरायचं? मोजता येणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी. लिहून घ्या तिथे. मोजता येणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी हाऊ मेनी वापरायचं. आणि ज्या गोष्टी सहज मोजता येत नाहीत अशा गोष्टींसाठी हाऊ मच वापरायचं. आता बघा प्रज्ञा मॅडम, तुमचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर देतोय मी. हाऊ मचला इजच हा. वापरायचं का? का वापरायचं? कारण सगळं पाणी एकच प्रकारचं आहे की नाही. हो. आपण काय म्हणतो, हाऊ मच वॉटर इज देअर. आता धरणातलं पाणी सहज मोजता येतं का आपल्याला बकेडीने? नाही. नाही. म्हणून तिथं हाऊ नाही. मेनी वापरायचं नाही, तिथं हाऊ मचच वापरायचं. आता डब्यात किती तेल आहे आपल्याला भरकन मोजता येतं का लगेच? नाही. नाही. सहज सांगता येतं का? नाही. म्हणून हाऊ मच ऑइल इज देअर. शक्यतो How much? लिक्विड फॉर्मेशन मध्ये असलेल्या गोष्टी किंवा सहज मोजता न येणाऱ्या गोष्टी आपल्याला हाऊ मच मध्ये टाकाव्या लागतात. आणि सहज मोजता येणाऱ्या गोष्टी या हाऊ मेनी मध्ये वापरायच्या. हाऊ मेनी. आता हाऊ मेनीचा अर्थ काय होतो? खूप सगळं आहे ना, आता किती माहित नाही आपल्याला, म्हणून तिथं आर लावावं लागतं. है ना. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लासरूम. क्लासरूम मध्ये किती विद्यार्थी आहेत? हाऊ मेनी ट्रीज आर देअर ऑन द ग्राउंड. मैदानावर किती झाडे आहेत? कारण झाडं मोजता येतात सहज. ओके. पण जर एखाद्या ठिकाणी गर्दी असेल, गर्दी, तर त्याला आपल्याला हाऊ मेनी क्राऊड नाही म्हणणार आपण. हाऊ मच क्राऊड इज देअर. लिहून घ्या वाक्य, कामाला येणार कधीतरी. हाऊ मच क्राऊड इज देअर. क्राऊड म्हणजे काय? गर्दी. गर्दीत किती लोक असतात माहितीये का आपल्याला? कधी 50 असतात, कधी 100 असतात, कधी 5,000 असतात. त्यामध्ये सहज मोजता न येणाऱ्या गोष्टींसाठी आपण हाऊ मच वापरतो. आलं का लक्षात? येस सर. नक्की सर, बोला. येस. मेनी पेन्स आर हिअर. तिथे हिअर कसं करायचं सर? हा, मग हिअर म्हणजे इथे वापरायचं, देअर म्हणजे तिथे वापरायचं.
आपण दोन्ही प्रकारची उदाहरणं पाहिलं, एक हिअरचं पाहिलं, 3 देअरचे पाहिले. देअर लावलं की तिथे म्हणायचं, हिअर लावलं की इथे म्हणायचं. ओके, तनुश्री क्लिअर झालं का? Yes. राईट, ओके, फाईन. बघा, या पद्धतीने तुम्हाला वाक्यरचना आज बनवायच्या आहेत. फक्त कागदावरच बनवायच्या नाहीत, तर प्रॅक्टिकल मध्ये वापरून पाहायच्या आहेत. मग घरी मुलाला विचारा, मुलीला विचारा, आजीला विचारा, कोणाला विचारा, नवऱ्याला विचारा, बहिणीला विचारा, भावाला विचारा, वडिलांना विचारा, पण विचारा याच्यामध्ये प्रश्न. का बरं? कारण ज्या माणसांना WH वर्ड आणि बेसिक कन्सेप्ट इंटिग्रेट करता आले, ती माणसं चांगल्या पद्धतीने फॉरेन लोकांसोबत कम्युनिकेट करू शकतात. एवढा कॉन्फिडन्स त्याला येतो, कारण त्याला काय विचारायचं हे कळतं ना. आलं लक्षात? प्रज्ञाताई, लक्षात आलं का? हो, आला सर. राईट. त्याचबरोबर तुम्हाला आज वॉन्ट नावाचा कन्सेप्ट शिकवला मी, है ना? वॉन्ट. हा. मग वॉन्टला दुसऱ्याला विचारत असताना कसं वापरायचं ते पण लिहून घ्या. त्या वॉन्टचं पेज काढा. तर त्याला एक कॉमन वर्ड वापरतो आपण, जो समोरच्याला विचारताना वापरतो. डू यू वॉन्ट? डू यू वॉन्ट. आता त्याच्या पुढे काही लावा तुम्ही. डू यू वॉन्ट सम टाइम? डू यू वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर? डू यू वॉन्ट वन मोर चपाती? डू यू वॉन्ट माय नोटबुक? डू यू वॉन्ट माय बुक? डू यू वॉन्ट माय मोबाईल? या पद्धतीने आपण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारतो. जसं कंपनीमध्ये प्रज्ञा मॅडम, डू यू वॉन्ट दिस फाईल? तुला ही फाईल पाहिजे का? ओके. डू यू वॉन्ट माय बाईक? तुला माझी गाडी पाहिजे का? ठीक आहे, चावी. राईट. या पद्धतीने याचा वापर केला जातो. लक्षात आलं इथपर्यंत? Yes, sir. बघा, आज निदान थोडंफार तरी कळलं का आपल्याला की कसे बेसिक कन्सेप्ट WH क्वेश्चनला इंटिग्रेट करायचे. आज मी फक्त तुम्हाला दोनच पार्ट शिकवले, हाऊ मेनी आणि हाऊ मचचा वापर कसा करायचा. Yes, sir. ओके, तो पण फक्त हिअर इज हिअर, देअर देअर, देअर इज देअर अशी कनेक्ट करून सांगितला. आता आपण असंही विचारू शकतो, राईट, हाऊ मच वॉटर डू यू हॅव? तुझ्याकडे किती पाणी आहे रे? है ना? हाऊ मच वॉटर डू यू हॅव? तुझ्याकडे किती पाणी आहे? हाऊ मच ऑइल डू यू हॅव? म्हणजे हॅव चा पण वापर आपण हाऊ मच आणि हाऊ मेनी लावू शकतो. पण तो आज शिकायचा नाही, उद्या शिकायचा. आता आपल्याला WH वर्डला 3 ते 4 दिवस लागतील, 5 दिवस पण लागू शकतात. लागू द्या, पण तुम्हाला रोज वापरता यायला पाहिजे असं शिकून घ्या. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाच मास्तर शिकवणार नाही. तुम्ही ऑनलाईन वर जा, नाही तर ऑफलाईन वर जा. मला तुम्हाला डेली यूजच्या वाक्यांवर शिफ्ट करायचंय, म्हणून मी तुम्हाला WH वर्ड अलीकडे शिकवतोय. याच्यात माझा स्वार्थ आहे, तुम्हाला डेली यूजचे वाक्य वापरता यायला पाहिजे. गेटिंग? आता आज वेळ झालाय, आपण आज थांबतोय, परंतु इंडियन कल्चर हा टॉपिक आपण उद्या आल्या आल्या पहिल्या टप्प्यात घेणार आहे. तनुश्री, मला आठवण करून दे. राईट, उद्या आल्या आल्या पहिले आपण पहिला टॉपिक घेणार आहे आणि नंतर आपण WH क्वेश्चन कडे शिफ्ट होणार आहे. आलं लक्षात? उद्या मला कारण नकोय कोणाकडेच. प्राजक्ता मॅडम, प्रज्ञा मॅडम, अभ्यास करा, तयारी करा. 100% तुम्हाला इंग्रजी येणार म्हणजे येणार. आणि जोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. ओके, कंटिन्यू करा, सगळ्या गोष्टी Okay. छान येतील. चलो, थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी. बाय, हॅव अ नाईस टाइम. बाय. Bye. चलो, गुड नाईट. मगर सर, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. Good night. चलो.